आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी लांबण्याची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्षांकडून वेळ काढूपणा सुरू आहे का असा सवाल केला गेलाय। आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबण्याची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्षांकडून वेळ काढूपणा सुरू आहे का असा सवाल करण्यात आलाय। उद्धव गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे आरोप काय आहेत? नमस्कार, मी श्रेयस पांडे। जय महाराष्ट्राच्या आमने सामने या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे। माझ्यासोबत दोन मोठे आमदार आहेत, संजय शिरसाट आणि भास्कर जाधव। आमदार अपात्रतेची सुनावणी या हिवाळी अधिवेशनामध्ये सतत सुरू आहे। 2 लाख पानाचं उत्तर लिहिण्यात आलेलं आहे, मात्र सुनावणीसाठी अजून वेळ लागणार असं म्हणतायत। सातत्यानं आपला आरोप आहे की वेळ काढूपणा अध्यक्ष करतायत, तर आता अधिक त्यांना 3 आठवड्याचा निकालासाठी कालावधी लागणार आहे। काय त्याच्यावर थेट पहिला यांना माहिती सतत यामध्ये ज्या सुनावणी ज्या चालू आहेत ही कायदेशीर प्रक्रिया आहे। या प्रक्रियामध्ये एखाद्यांचं उत्तर, त्यांना विचारणारे प्रश्न, या दोघांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत ही चालत असतं। आता तुम्ही पाहिलं तर एका उलट तपासणीमध्ये एकाला मला वाटतं 200 का 300 प्रश्न विचारले। मग 200-300 प्रश्नाचं उत्तर द्यायचं, ते सगळं मिनिट्स बनवायचे, याला जो काही कालावधी लागतो आणि मग वकिलांचे काही आर्ग्युमेंट्स असतात। म्हणून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करताना कुणालाही संधी देता कमी करता येत नाही। त्यांनी मागितलेली संधी त्यांना द्यावी लागते। म्हणून तिचा काही उशीर जर थोडा बहुत जर काही होत असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये काय गैर असं काही नाही। हे चाल ढकलपणा नाही, तर न्याय व्यवस्थेने न्याय योग्य प्रमाणे दिला का नाही हे पाहण्याचं काम सुद्धा। याआधी पण सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते भूमिकेवर विधानसभा अध्यक्षांच्या, की ती वेळ काढूपणा करतात, त्यांनी वेळ पाळा। ताशेरे तुम्ही ताशेरे म्हणता, विधानसभा अध्यक्षावर ताशेरे कधीच ओढलेले नाहीत। त्यांना सूचना दिली होती की तुम्ही जर हे थोडंसं टाइम बाउंड जर केलं तर बरं होईल, नसतं तर आम्हाला त्याचा हस्तक्षेप करावा लागेल। म्हणजे याचा अर्थ ताशेरे होत नाही। आणि विधानसभेच्या अध्यक्षाचे अधिकार त्यांना माहिती आहेत, ज्युडिशरी अधिकार त्यांना पॉवर जे आहे ते आहेत। म्हणून हे तुम्हाला टाइम किल करण्यासाठी नाही, हा निर्णय घेण्यासाठी पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया करावी लागते। कसाबसाठी सुप्रीम कोर्टाचं न्यायालय सकाळी 4 वाजता उघडावं लागलं ना, हा न्याय देण्याचा प्रकार असतो। ही फॉर्मॅलिटी पूर्ण करावीच लागते। आणि तुम्ही जर नाही मला लवकर काम करायचं आहे म्हणून तुम्हाला त्याला प्रश्न विचारू नका किंवा तुम्ही उत्तर देऊ नका, असं नाही चालणार। प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल। भास्करराव, यावर आपलं काय उत्तर? की याच्यावर फार काय बोलण्याची आवश्यकता नाही। अख्ख्या देशाच्या समोर, सगळ्या यंत्रणांच्या समोर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हा निर्णय करायचाच नाही लवकर, ही भूमिका सुरुवातीपासूनची आहे, हे सर्वांना माहिती आहे। आज अध्यक्षांनी ही प्रक्रिया कधी सुरू केली तर कोर्टाने सांगितलं की तुम्ही ही प्रक्रिया सुरू केलीत नाही तर आम्ही ही प्रक्रिया सुरू करू। त्यावेळेला ही अध्यक्षांनी सुरू केली। त्याच्या अगोदर ही जी काय आत्ता जे आमचे मित्र संजय शिरसाट सांगितले, ह्यातली कुठलीही प्रक्रिया अध्यक्षांनी केलेली नाही एक। आणि आता त्यांनी जी काय प्रक्रिया करतायत हे जर सगळं आपण बघितलं तर हा विषय लांबणीवरच गेलेला आहे। हा विषय अधिक लांबणीवर जाणारच आहे आणि हा विषय निवडणुका होईपर्यंत सुटेल की नाही मला माहीत नाही। कदाचित तो सुटणारच नाही अशी माझी खात्री आहे। दोघांना काय उत्तर काय तुम्हाला? होईल निकाल तुम्हाला डिसेंबरच्या एंडपर्यंत लागून जाईल। हे होते संजय शिरसाट आणि उद्धव गटाचे आमदार भास्कर जाधव, जे आमने सामने आपण त्यांच्याशी विशेष भागामध्ये चर्चा केली। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 3 आठवड्याचा कालावधी विधानसभा अध्यक्षांना हवा आहे, त्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात। त्या प्रकरणी यांना आपण प्रश्न विचारले आणि त्यावर त्यांची उत्तरं, वाद प्रतिवाद सुद्धा ऐकलेला आहे। कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी श्रेयस पांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।